ब्रेकनंतर पाहूयात पुढची बातमी। महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या विनयभंग प्रकरणी एकीकडे भाजप पदाधिकारी प्रमोद कोंढरे यांना पदमुक्त करण्यात आलाय, तर दुसरीकडे भाजप पुणे शहराध्यक्ष धीरज घाटेंचं वीज चोरी प्रकरण आता पुन्हा चर्चेत आलं आहे। राजकीय दबावापोटी घाटेंवर कारवाई केली जात नसल्याचं बोललं जात आहे। याविषयी आमच्या प्रतिनिधींनी विचारणा केली असता घाटे चांगलेच संतापले। आणखी चर्चा सुरू झाली या गुन्ह्याच्या निमित्तानं। तुमच्यावरती सुद्धा काही दिवसांपूर्वी आरोप करण्यात आलेले होते वीज चोरीच्या संदर्भात कार्यालयातल्या तुमच्या, त्यात 135चा गुन्हा तुमच्यावरती दाखल होऊ शकतो अशा तक्रारी करण्यात येतात, मात्र राजकीय दबावातून तुम्ही तो गुन्हा दाखल होऊ देत नाही अशी मागणी केली जाते। मग भाजपच्या एका पदाधिकाऱ्याला एक न्याय, तुम्हाला एक न्याय, ओंकार कदमला एक न्याय, असं राजकीय पाठबळानुसार ठरतंय का अशी चर्चा सुरू आहे। मला असं वाटतं की मी या गोष्टीचं खंडन करतो की चुकीच्या पद्धतीने एखाद्या विषयामध्ये आरोप करणं, उद्या मी म्हणल की तुम्ही चोर आहात, मी म्हणल तुम्ही दरोडेखोर आहात, मी म्हणणं किंवा रस्त्यावरून जाणारा एखादा माणूस म्हणेल की तुम्ही नीच आहात, तुम्ही नालायक आहात, आरोप करणं आणि आरोप सिद्ध होणं। त्यामुळे माझ्यावरती ज्यांनी आरोप केलाय त्याला एक कलरची शेड आहे वेगळी, आणि ती योग्य त्या वेळेस आम्ही समोर आणू। भाजपचे शहराध्यक्ष होते धीरज घाटे, गेल्या काही महिन्याभरामध्ये भाजपच्या 2 पदाधिकाऱ्यांवर विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले, अध्यक्षांवरती सुद्धा आरोप झालेले होते। याच्यामध्ये प्रमोद कोंढरे यांचा राजीनामा मंजूर करण्यात आलेला आहे, ओंकार कदम यांच्यावरती अजून पक्षाकडून काही कारवाई जी आहे ती करण्यात आलेली नाही। त्याच्यामुळे भाजपच्या मागं निवडणुकीच्या पूर्वी शुक्लकष्ट लागले का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो। या सगळ्या परिस्थितीमध्ये भाजपचं शीर्षस्थ नेतृत्व नेमकं राज्याचं काय भूमिका घेतं हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंसाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे।